हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझी छोटी दुनिया या चॅनलमध्ये। तर बघा, आज आहे आपला आजच्या व्हिडिओमध्ये काय विशेष असणार आहे हे मी तुम्हाला आता यापुढे आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर नक्की माझा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि जे आता ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि असंच मला माझ्या व्हिडिओला आपला सपोर्ट करा। तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही। मला पण माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचं यावेळेस मी टार्गेट घेतलेलं आहे। कारण याआधी पण माझा जसा व्हिडिओ होते चॅनल होतं त्यावर सुद्धा मी टाकत होती, पण तिथे माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे मी माझ्यामध्ये एक निगेटिव्हिटी आली होती की आपण चॅनल बंद करावं, म्हणून मग मी ते चॅनल बंद करून टाकलं आणि परत आता सर्व नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार आणि मुलांच्या म्हणण्यानुसार मी परत चॅनलला सुरुवात केलेली आहे। तर तुम्ही बघा, आता उन्हाळा लागलेला आहे आणि इतकी ऊन तापत आहे ना, खरोखर ना खूपच भयानक अशी ऊन तापत आहे आणि त्यामुळे मग कूलरमध्ये पाणी वगैरे भरायचं होतं। तर आता मला माझ्या मदतीला आहेत मुलं, मग केदारला बोलली की तू पाईप पकड आणि मी तिकडे जाऊन मशीन लावते म्हणून। आणि आम्ही ना सर्वजण खूप उष्णतेमुळे खूपच परेशान आहे। मीच काय तर सर्वजण म्हणजे आपण परेशान आहोत उन्हामुळे उष्णतेमुळे। तर बघा, आणि कूलरही सुद्धा काम करत नाही आहे, इतकं गरम होत आहे। चक्क 46 ते 47 वर आपल्या अमरावतीसारख्या ठिकाणी तापमान गेलेलं आहे, अमरावती अकोला इतकं। आणि खरंच ना, मी एक सांगू इच्छिते सर्व ताईंना की स्वतःला छान असं म्हणजे घरामध्ये राहा आणि स्वतःला घरात ठेवा। आणि शक्य नसेल तर ज्यांना कामानिमित्त बाहेर जावं लागते तर ते तर बाहेर जाणारच आहेत, त्यांनी पण थोडं आपलं सनकोट कानाला वगैरे स्टॉल बांधून जाणे, शेला बांधणे आणि सोबत कांदा ठेवणे, ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजे। कारण तापमानच तेवढं वाढलेलं आहे। मी तर आता इतकं तापमान कधीच नाही बघितलं। आणि बघा, कालचा माझा व्हिडिओ जो गेला ना त्याच्यासाठी भरपूर माझे सबस्क्रायबर पण वाढले छान आणि सर्वांनी लाईक पण केलं। आणि तुमचं हे जे प्रेम आहे माझ्यासोबत असंच राहू द्या सर्वांना ना खरोखर थँक्यू म्हणेल मी। तर बघा, आता इथे सकाळी सकाळी आपले जे नेहमीचे कामं आहे ना ते माझे सुरू झाले। नेहमीप्रमाणे आपल्याला स्वयंपाक आणि देवपूजा इतर गोष्टी ह्या सर्व आपल्या चालतच असतात। तर मग आता मी इथे ना आज छानपैकी छान वरण बनवलेलं आहे आणि त्यासोबत ठेचा असला म्हणजे ना आणखी छान जेवण होते। तर मग मी मिरच्या वगैरे ठेच्यासाठी भाजून घेतल्या आणि आता मी पोळ्या करून घेते। एक साईडला वरण लावलेलं आहे, भात वरण। आणि मला ना आज ज्वारीची भाकर न करता मी आज ज्वारीच्या कण्या बनवणार आहे, कारण फोडणीच्या वरणासोबत ना ज्वारीच्या कण्या खूप छान लागतात। तर त्यामध्ये मग मी कण्या पण बनवते। तर इथं आता डाळ शिजेपर्यंत आपल्याला आपल्या पोळ्या ठेचा आणि बघा, आता बाकी नाश्त्याचे वगैरे जे भांडे जमा झालेले असतात ना ते पण बरेचसे झाले होते। तर तिथं कसं आहे, आपली एकतर किचन छोटी असल्यामुळे थोडं वापरायला प्रॉब्लेम येते आणि आपलं घर जे आहे ते जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे, थोडं जुनं घर आपण घेतलं होतं रेडीमेड। तर त्यामुळे तर आता बऱ्याचशा गोष्टी इथे नाही आहे, बेसिंग वगैरे नाही आहे। तर आम्ही ना स्वयंपाक करताना माझे जे भांडे जमा होतात ते मी मागे आपलं पाण्याच्या जिथं माझा वापर आहे तिथं नेऊन ठेवते। तर आता तिचे पण पेपर झालेले आहेत माझ्या दिशू दिदीचे, तर ती पण माझी मदत करते। मग ती बोलली की मी भांडे वगैरे नेऊन ठेवते, मग नाही तिकडे तुला थोडं वापरायला सोपं जाणार। मग मी म्हणजे ठीक आहे। तर बघा, आता इथं ना कुकरमध्ये वरण वगैरे झालेलं होतं, तर मग मी आता ते फोडणी घालून घेते आणि इथं मी ज्वारीच्या कण्या पण बनवायला घेते। आज मस्त जेवणाचा बेत आहे, ज्वारीच्या कण्या आणि फोडणीचं वरण। तुम्ही पण अशा कधी खाल्ल्या आहात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मला तर खूप आवडते। आणि आपल्या गावाकडे अशा पद्धतीने कण्या आणि वरण बनवलं जाते, सर्वांनाच आवडते असं नाही आहे, प्रत्येकाची आवड असते वेगवेगळी। पण हे आपल्या डाएटमध्ये पण आपण सामील करू शकतो तर आपण हे डाएटमध्ये पण सामील करू शकतो। ज्वारीच्या कण्या बनवण्याची एक वेगवेगळी पद्धत आहे। मी आज साध्या कण्या बनवत आहे, मला कारण वरणासोबत खायच्या आहे फोडणीच्या म्हणून। तर आपण ह्या फोडणीच्या कण्या सुद्धा बनवू शकतो, म्हणजे आपण एक प्रकारचा उपम्याचा प्रकार आहे, किंवा आपण जी गव्हाची सोजी बनवतो ना फोडणीची, मुगाची डाळ वगैरे घालून, तर त्या पद्धतीने सुद्धा आपण बनवू शकतो। तर बघा, आता इथं वरण झालेलं आहे आपला तडका लावून। यामध्ये थोडी पालक पण मी घातली होती आणि भाजीपाला आणलेला होता ना काल मार्केटमधून, तर पालक वगैरे होतीच माझ्याकडे।
मग मी पालक टाकून त्याला थोडं डाळ भाजी फोडणीचं वरण अशा पद्धतीने बनवलं. आणि आणलेल्या भाज्या ज्या आहेत ना त्या नीट करून ठेवल्या म्हणजे बरं होते. मग मी म्हटलं चला आता आपण टी व्ही बघत दुपारी जी भाजी वेळ असते खाली त्या वेळेत मी इथं सर्व भाज्यांनी निवडून ठेवते. आणि माझं आपलं सुरू आहे थोडं टी व्ही पाहता भाजीपाला निवडणं. त्यानंतर काही मी व्हिडिओ घेतला नाही. हा आहे थोडा संध्याकाळचा व्हिडिओ, म्हणजे उद्याची तयारी करायची भाजीची ती आदल्या दिवशीच करून ठेवते, कारण उद्याचा दिवस माझा सकाळपासून सुरू होणार होता. कारण तर हा आहे व्हिडिओ सकाळचा. बघा आज सकाळीच मी कामाला सुरुवात केली आणि नाश्त्यामध्ये भरपूर असे ढोकळे बनवले आणि खूप छान टेस्टी झाले होते ढोकळे. मस्त स्पंज सुद्धा आला होता. हे आयतं पीठ बनवून ठेवलेलं असते माझ्याकडे ढोकळ्यांचं, तर मग तेच मी बनवले. आणि हा व्हिडिओ सकाळी 6 वाजताचा व्हिडिओ आहे. सकाळी 6लाच मी आपली कामाला लागली, नाश्त्याचं स्वयंपाकाचं बनवून घेतलं. कारण आज मला एका ठिकाणी जायचं होतं. म्हटलं चला आधी घरातून निघायच्या आधी घरातून स्वयंपाक नाश्ता करून निघालेलं बरं होते. कारण आज होता रविवार, मुलांना नाश्ता पण लागतो, छान असं जेवण पण लागतं. आणि तसं तर आता मुलांना सुट्या लागलेल्या आहेत. हा व्हिडिओ ज्या दिवसचा आहे त्या दिवसचा समजा रविवार होता, तर हा सकाळीच घेतलेला मी व्हिडिओ आहे रविवारचा. आणि बघा इथं मस्तपैकी कढीपत्त्याची फोडणी वगैरे घालून मी आता ढोकळे बनवणार आहे, फ्राय करणार आहे. आणि आजच्या स्वयंपाकात भाजीमध्ये मी 2 प्रकारच्या भाज्या बनवणार आहे. एक म्हणजे चवळीची भाजी, जी बारीक भाजी आहे ती चवळीची, ती मी बाजारातून आणली होती. ही लवकर बनवून घ्यायची म्हटलं आजच, कारण ही मग राहिली की खराब होते, मग आणलेली भाजी ती वाया जाते. म्हणून मग आज चवळीची भाजी बनवायला घेतली. तर इथं मी चवळीची भाजी आणि आपली ही गवारीच्या शेंगाची भाजी, कारण माझ्याकडे गवारीच्या शेंगा होत्या, त्या मावशीने तिच्या शेतातल्या आणल्या होत्या, तर त्या बनवायच्याच राहून गेल्या होत्या. मग म्हटलं चला आता फ्रीजमध्ये तशाच राहिल्या, मग मला त्या दिसल्या. मी छानपैकी निवडून वगैरे रात्रीच ठेवल्या होत्या, कारण मी रात्रीच ठरवते की आपण उद्या भाजी कशाची बनवायची. तर मग मी रात्रीच तयारी करून ठेवत असते भाजीची वगैरे. चला तर आता इथे स्वयंपाक वगैरे झाला. त्यानंतर मग मला देवपूजा वगैरे करायची होती, मी देवपूजा करून घेतली. तर इथं माझी आरती वगैरे झाली होती. त्यानंतर बघा आता मी कापूर लावून घेते आणि सर्वकडे पूर्ण घरामध्ये कापूर, देवाजवळ घरात फिरवते, सर्वांना कापूर वगैरे देते. ही माझी नित्य पूजा आहे, जशी आपली नेहमी आपण करतो त्याप्रमाणे. आणि स्वयंपाक झाला, देवपूजा झाली की असं वाटते की घरातले आपले सर्व कामं झाले. कसं आहे यामध्येच आपला बराचसा वेळ जातो, देवपूजेमध्ये. स्वयंपाकामध्ये तर भरपूर वेळ जातो, तसं काही हेच नाही आहे, स्वयंपाकाला जास्त वेळ द्यावा लागतो. तर आता इथं बाकी राहिली होती गवारीच्या शेंगाची भाजी बनवायची, तर ते पण मी आता पटकन बनवून घेते. आणि आपली चवळीची भाजी रेडी झालेली आहे. तर अशा प्रकारे मस्त चवळीची भाजी बनवली. हे बघा किती मस्त मोकळी ही भाजी झालेली आहे. यासोबत फिक्कं वरण असलं म्हणजे ना आणखी छान लागते ही भाजी. यासोबत मी वरणसुद्धा बनवणार आहे. तर ही आहे गवारीच्या शेंगाची भाजी. चवळीची भाजी झाल्यानंतर रेडी झाल्यानंतर ती एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये परत मी गवारीच्या शेंगाची भाजी बनवायला घेतली. आणि यामध्ये मी थोडे शेंगदाणे वगैरे घालणार आहे. शेंगदाणे घातल्यावर ना गवारीच्या शेंगा खूप छान लागतात. आणि ह्या विशेष म्हणजे गावाकडच्या शेंगा होत्या, तर त्याला चव वेगळीच असते. पण थोड्या आता शिळ्या झाल्या होत्या, म्हणजे खूप दिवसाच्या होत्या त्या शेंगा. आणि ही भाजी मी एकटीच खाते, कोणीही खात नाही. मी आणि केदार आम्ही दोघंच मायलेक ही भाजी खातो. तर मी आमच्या दोघांपुरतीच ही भाजी बनवली. तर खूप छान झाली होती, मस्त शेंगदाणे वगैरे टाकून बनवली होती ना, खूप मस्त झाली होती भाजी. तर असं आपलं सकाळचं रुटीन आहे कामाचं, स्वयंपाकाचं. आणि इतरही हे स्वयंपाक करताना ना मी माझे बाकीचे कामं जे असतात ना, धुणं भांडे वगैरे, हे पण मी सोबतच करून घेते. झाडणं पुसणं आणि पसारा वगैरे आवरणं हे माझं सुरूच असते. म्हणजे एका कामामध्ये मी 3 ते 4 कामं करून घेते, म्हणजे मला बाहेर जायचं असलं म्हणजे तर तेवढं सोपं जाते. तर बघा आता आपल्या भाज्या वगैरे रेडी झाल्या होत्या. तर आता मला पोळ्या बनवून घ्यायच्या होत्या, त्यासाठी मी कणिक मळून घेतली होती. आणि आता छोटे छोटे गोळे बनवून घेते कणकीचे. त्यानंतर बघा आता आपल्या पोळ्यासुद्धा सुरू झाल्या. इथं मस्तपैकी गरम गरम पोळ्या बनवून घेते, म्हणजे आपला स्वयंपाक रेडी झालाच आहे तयार. तर बघा आता असं आहे आपलं गृहिणीची सकाळची प्रत्येकीला धावपळ असते. आणि ह्या सर्व गोष्टी करून आपण स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं असते.
तर मग मी सर्व तयारी केली आणि सर्व रेडी केलं. मग मस्तपैकी छान अशी तयार झाली आणि थोडी रिलॅक्स होऊन सर्वात आधी पाणी पिली, कारण आता उन्हाळा आहे तर पाण्याचं प्रमाण आपल्याला वाढवायलाच पाहिजे. बघा आता वाजलेले आहेत 8 वाजले, 8 वाजून 10 मिनटं झाले. तर मी मस्तपैकी रेडी वगैरे झाली आणि मग जायचं होतं मला बाहेर. बाकी तिथे काही मी व्हिडिओ शूट घेतला नाही जास्त, फक्त थोडासा आमचा बड्डे पार्टी होती तिथे बड्डे पार्टी वगैरे झाल्यानंतर मग आम्ही थोडं डान्स वगैरे एन्जॉय केलं. मस्त असंच आम्ही छान एन्जॉय करून कामंसुद्धा करतो आमचे आणि पैसेसुद्धा कमवतो आपल्याला जितकी हवी तितके. तर असं आपलं काम सुरू असते. त्यानंतर बघा आता घरी आली, त्यानंतर हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे. संध्याकाळचं रुटीन तर आपलं ठरलेलंच असतं. छानपैकी घर झाडून घेतलं, पुसून घेतलं, दिवा बत्ती सर्व करून घेतले हे सर्व कामं. आणि आज विशेष म्हणजे केदारची इच्छा होती शिरा खायची, तर मग त्याला मी शिरा बनवून दिला इथे. आणि हा शिरा बनवलेला आहे मी खारी पावडरपासून. तर ही आहे खारीक पावडर रव्यामध्ये टाकलेली. खूप छान झाला होता हा शिरा, सर्वांनाच आवडला. आणि मग हा व्हिडिओ तुम्हाला 2 ते 3 दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे. तर बघा हा आहे दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ, म्हणजे परत मी ह्याच्यामध्ये मिक्स व्हिडिओ घेतला आहे. 3 दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे. तर आज मला बनवायचं होतं वांग्याचं मस्तपैकी झणझणीत असं वांग्याचं भरीत. तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी इथं बघा बाजारातून मार्केटमधून येताना छान असे मस्त वांगे आणले होते. भाजीपाला घेतला त्याच दिवशी. तर असे छान माझ्याकडे मोठे मोठे वांगे होते, ते मग मी आता छान निवडून घेते, बघते आता कुठे किडले वगैरे आहे की नाही. तर असं पाहणं खूप जरुरी असते, कारण कीड राहते वांग्याला. तर आणि भरीत बनवायचं म्हटलं म्हणजे आपण ते वांग सरळ मोठं वांग टाकतो ना शिजवायला. आणि हे जे भरीत आहे ना ते मी मस्तपैकी वेगळ्या पद्धतीने बनवते. तुम्ही पण असं भरीत बनवून पहा, तुम्हाला पण खूप आवडेल. बघा असे वांगे कट करून घेते आणि वांगे खूप चांगले होते, कुठलाही एकही वांग किडलेलं वगैरे नव्हतं. खूप छान वांगे भेटले होते मला यावेळेस. मग बघा मग पहा आता असे छान वांगे वगैरे कट करून घेते. आणि हे असे अर्धवट कट केलेले वांग्याचं भरीत करणार आहे मी. ते बघा आता कशा पद्धतीनं करते. तर एका कढईमध्ये मग मी तेल वगैरे तापत ठेवलं आणि ते तेल तापल्यानंतर त्यामध्ये हे जे वांगे आहे ना ते टाकले आणि ते छान 10 मिनिटं समजा 10 ते 15 मिनिटं हे छान वांगे तेलामध्ये वाफवून घेतले. वरून झाकण वगैरे ठेवलं, मस्त असे वांगे वाफवून घेतले. बघा आता इथं कढई ठेवली आहे, तेल वगैरे टाकून घेते. आणि हा समजा आज सर्वांनाच वांग्याचं भरीत खायची इच्छा होती. छान वांग्याचं भरीत आणि भाकरी आजचा बेत होता. तर मस्तपैकी हे बघा आता आपले वांगे होते तोपर्यंत माझं बाकी इतरही काम सुरूच असते सकाळी. कारण क्लबमधून आल्यानंतर मला बरेचसे कामं बाकी राहतात माझे. इतक्या सकाळी 6ला जेव्हा मी घराबाहेर पडते ना तर मग माझे कामं काही सकाळी होत नाही. फक्त झाड लोट पाणी वगैरे टाकणं एवढेच कामं होते. शक्य झालं तर मी देवपूजा वगैरे करून घेते. असं माझी रोज तर देवपूजा करणं होत नाही, पण मी ज्या दिवशी मला शक्य होते त्या दिवशी मी नक्कीच देवपूजा करूनच घराबाहेर पडते. तर मग आज माझी देवपूजा वगैरे तशी झाली होती, फक्त आज स्वयंपाकच बाकी होता. तर मग म्हटलं चला आता स्वयंपाक करते. त्यानंतर स्वयंपाक म्हटल्यावर बरेचसे कामं पण निघतात आपल्याला, भांडे वगैरे बरंच काही. तर हे बघा आता वांगे शिजते तोपर्यंत माझी इच्छा झाली आज पोहे खाण्याची. खूप दिवसानंतर म्हणजे महिन्यानंतर म्हटलं तरी चालते, मी आज खूप महिन्यानंतर पोहे खाणार आहे. त्यासाठी मस्तपैकी मी छान भरपूर असे शेंगदाणे कांदे टाकून मस्तपैकी गरमागरम पोहे बनवले. तर त्याआधी सर्वात अगोदर मी भरीत वगैरे करून घेते, मग पोहे वगैरे खाऊन घेणार आहे. तर दिशाला पण पोहे खायचे होते. दीदी बोलली की आज मी पोहे खाणार, म्हणून तिला पण कधी कधी इच्छा होते एखाद्या वेळेस. तसे तर आमच्याकडे नाश्त्याला पोहे उपमा वगैरे असं काही बनतच नाही. तर बघा आता आपले वांगे झाले आहेत तयार. भरीतचे वांगे शिजले आहे बघा, किती छान शिजले, छान पद्धतीनं मस्त. आता हे मॅशरनं मस्तपैकी मॅश करून घेते ते बघा अशा पद्धतीनं. आणि त्याच्यात जे आपले साल असते ना ती साल पण निघून येते. तर ते आपण थोडी करून साल पण बाहेर काढू शकतो आणि मस्त मॅश करून वांग्याचं झणझणीत असं भरीत करू शकतो आपण. तर इथं मग मी सर्व वांगे मॅश करून घेते. कांदे टमाटे पण चिरून ठेवले आणि मला भरीत बनवायचं होतं, त्यासाठी मग मी आता याच्यामधलं वांगे मॅश करून घेत आहे. आणि मस्तपैकी
सर्वांनाच आजचं भरीत खूप आवडलं होतं. अशा पद्धतीने जर आपण भरीत बनवलं ना, खरंच सांगते खूप छान होते आणि जरा वेगळी पण चव लागते. कसं आहे, गॅसवर आपण वांगे भाजतो तर जेव्हा आपण वांगे भाजतो ना, तर त्या वांग्यामध्ये जो गॅस शिरतो ना, तो आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो असं मी ऐकलेलं आहे. आणि खरंच आपण असंच असेलच, कारण जेव्हा तो गॅस डायरेक्ट त्या फळामध्ये जातो, म्हणजे आपलं भाजीमध्ये किंवा आपण चपात्या भाजतो, पापड भाजतो, तर ते त्याच्यामध्ये जातेच ना गॅस, तर ते खरंच आहे हानिकारकच असेल. गॅस तर असतोच हानिकारक. मग त्या पद्धतीने आपण न करता अशा पद्धतीने वांग्याचं भरीत करू शकतो. तर बघा किती झटपट असं वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे आणि खूप मस्त झालं. त्यावर मस्त छान हिरवीगार कोथिंबीर वगैरे कट करून टाकली. त्यानंतर वांग्याचं भरीत खात नाही म्हणून वेळेवर मला केदार बोलला, तर मला ठीक आहे, त्याच्यासाठी मी मुंगाची डाळ करून घेतली. मला पराठे डोसे बनवायचे होते मुंगाचे, त्यासाठी मी डाळ भिजत घातली होती. तर म्हटलं ठीक आहे, तुला केदारला म्हटलं मी तुला डाळ करून देते. आणि मी मस्त इथं आता भाकरी बनवत आहे. 4-5 मस्त भाकरी बनवून घेतल्या आणि भरीत. तर हा होता माझा